नमस्कार, सिडूनच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 28 मे 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनातील खरी सुख शांती अहंकार मुक्त जीवनात आहेत। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोळंबली आहे। मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अव्यवस्थित पार्किंग ही नित्याची बाब बनली आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत। वाहतूक विभागाने कर्मचारी कमतरता असल्याचे कारण तर दिले, परंतु व्यवस्था सुधारण्याऐवजी केवळ चालान कापण्यात अधिक लक्ष केंद्रित केले जात आहेत। नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया या गंभीर समस्येवर तोडगा काढू शकतील का? अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था सध्या बेहाल झाली आहे। शहरातील मुख्य चौक आणि व्यस्त रस्त्यावर तासनतास वाहतूक कोंडी होत आहेत। सिटी कोतवाली आणि इरविनच्या पानपोई यासारख्या प्रमुख ठिकाणी वाहतूक पोलीस 4 ते 6 कर्मचाऱ्यांसह एकाच वेळी उभे राहून वाहने थांबवतात आणि किरकोळ नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगून थेट चालान कापतात। वाहतूक कर्मचारी नियमांचे उल्लंघन करतात, याची चलान कोण कापणार असे शहरात चर्चा सुरू आहेत। प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करीत अनेक वाहतूक कर्मचारी एकाच वेळी उपस्थित असतात, तर दुसरीकडे जयस्तंभ ते जवाहर गेट या गजबजलेल्या रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनामुळे पादचाऱ्यांसह इतर वाहन चालकांना मोठी गैरसोय होत आहेत। प्रश्न असा आहे की जेव्हा शहराची वाहतूक व्यवस्था इतकी बिघडली आहे, तेव्हा वाहतूक विभागाचे पूर्ण लक्ष केवळ चलान कापण्यावरच का? नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता ठोस पावले उचलतील अशी नागरिकांना अपेक्षा आहेत। वाहतूक विभागाने कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण तर दिले, परंतु पद सांभाळले की जबाबदारीने आपले कार्य पार पाडावे, कोणतीही कारणे देऊन मोकळे होऊ नये। अमरावती शहराची वाहतूक समस्या गंभीर बनली आहे। नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया या दिशेने योग्य पाऊल उचलतील आणि शहराला वाहतूक कोंडीमुक्त व्यवस्था देतील अशी नागरिकांना अपेक्षा आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की पोलीस आयुक्त अरविंद चावरिया वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कोणती ठोस योजना घेऊन येतात। अमरावती शहर पोलीस विभागात मोठे फेरबदल। नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कंबर कसली आहेत। याचाच भाग म्हणून शहराला मिळाले आहेत 4 नवे ठाणेदार। या बदल्यांमुळे शहर पोलीस खात्यातील सर्वच विभागात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाची धुरा सांभाळणारे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या पोलीस व्यवस्थेत मोठा बदल दिसून येत आहे। आमच्या वाहिनीने यापूर्वीही दिलेल्या संकेताप्रमाणे 400हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे। याच अनुषंगाने आता शहराला 4 नवे ठाणेदार मिळणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती शहरी भागात आणखी काही नव्या ठाणेदारांच्या नियुक्तींची चर्चा आहे। यामध्ये दिलीप शंकरराव वडगावकर यवतमाळहून, रोशन बाबूराव शिरसाट अकोल्याहून, अतुल वर नागपूरहून, परतवाडा येथे तत्कालीन चर्चेत ठाणेदार आहेत।
संदीप प्रभाकर चव्हाण अमरावती ग्रामीणहून या अधिकाऱ्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे आणि या पोलीस निरीक्षकांना कोणते ठाणे मिळणार हे लवकरच कळेल। यापूर्वीही ठाणा अंतर्गत अनेक बदल्या होण्याची शक्यता वर्तवली गेली होती। शिवाय मुंबई गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात राज्यभरात 249 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची माहितीही समोर आली आहे। पोलीस आयुक्त चावरिया यांच्या नेतृत्वाखाली अमरावती पोलीस प्रशासनातील हे मोठे पाऊल मानले जात आहे, ज्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया स्वतः सर्व ठाण्यांचे रेकॉर्ड तपासत असून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। अमरावती पोलीस आयुक्तालयात होत असलेले मोठे फेरबदल शहराच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे ठरतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। नवीन ठाणेदार शहरात काय बदल घडवून आणतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। मान्सूनपूर्व पावसाने राज्यात अक्षरशः थैमान घातले आहेत। शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असतानाच आता नागरी वस्त्यांमध्ये ही घराची पडझड आणि आर्थिक नुकसानाच्या घटना समोर येत आहेत। आज आपण पाहणार आहोत बडनेरा शहरातील एका दुर्घटनेबद्दल, जिथं सततधार पाऊस आणि वीज पडल्यामुळे एका घराची मोठी आवार भिंत कोसळली आहेत आणि यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर। बडनेरा शहरात मंगळवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला। सायंकाळच्या 6 वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। हा पाऊस रात्री उशिरापर्यंत म्हणजे साधारणपणे 1 वाजेपर्यंत कोसळला। रात्री 11 ते 1च्या दरम्यान जोरदार वीज कडाडून याच दरम्यान बडनेरा नवी वस्ती परिसरातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या सय्यद यांच्या घराची सुमारे 40 फूट लांब आणि 7 फूट उंच आवार भिंत अचानक कोसळली। सय्यद कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार या भिंतीच्या पडझडीमुळे त्यांचे अंदाजे 1 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। तरी पाणी भरपूर आल्यामुळे आणि वीज वादळ झाल्यामुळे सर्व नुकसान झालं आहे। वीज कोसळली आणि पाणी चालू होतं, त्याच्यामुळे अचानक भिंतीला झटका पडला आणि वॉल कंपाऊंड पडला। तर किती रुपयात नुकसान झालं अंदाजे आपलं? 1 लाखचे करीब नुकसान झालं आहे। तर आपली शासनाकडे काय मागणी काय आहे मग? शासनाने काहीतरी मदत करावी ही मागणी आहे। सुदैवाची बाब म्हणजे ही घटना रात्रीच्या वेळी घडली, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। भिंत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी सय्यद कुटुंबियांना धीर दिला। सय्यद कुटुंबियांनी आता शासनाकडे मदतीची मागणी केली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे। पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी ही घटना अधिक त्रासदायक ठरली आहे। प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे। मान्सून पूर्व पावसाने संपूर्ण राज्यात हाहाकार केलेला आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे, तर नागरी वस्तीत घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड होऊन आर्थिक नुकसान झालेले आहे। बडनेरा येथे 27च्या रात्री भरपूर पाऊस झाला, सततधार पाऊस झाला। संध्याकाळी 6 वाजतापासून तर रात्री 2 वाजेपर्यंत सतत पाऊस सुरू होता आणि त्या दरम्यान बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील म्हाडा कॉलनीतील सय्यद हे परिवार राहतात। त्यांच्या परिवारात अनेक कुटुंब राहतात, 2-3 मुलं आहेत। अशा या घराची एक आवार भिंत कोसळलेली आहे आणि माझ्या मागे पाहू शकता आपण, ही आवार भिंत कोसळलेली आहे आणि ही 40 फुटाच्या जवळपास ही भिंत होती आणि उंची त्याची 7 फूट होती। असं जवळपास या सय्यद कुटुंबाचं 1 लाखाचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे नुकसान भरपाई मिळावी अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी शासनाकडे केलेली आहे। बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती। ही होती बडनेरातील दुर्घटनेची माहिती। सततधार पाऊस आणि वीज पडल्यामुळे सय्यद कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहेत। आता प्रशासनाने तातडीने पंचनामा करून त्यांना योग्य ती मदत करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे। नैसर्गिक आपत्ती कधी आणि कशा प्रकारे नुकसान करेल हे सांगता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आणि प्रशासनाने त्वरित मदत कार्य करणे आवश्यक आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। मंगळवारच्या धो-धो पावसामुळे भानखेड मोगऱ्यातील नालंदा ITIला मोठा फटका बसला आहे। दुपारच्या जोरदार पावसामुळे संस्थेचे छत उडून गेले आणि 2 शिक्षक किरकोळ जखमी झाले आहेत। अधिक माहिती घेत आहोत आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून। 27 मे रोजी दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसाने भानखेडा मोगरा परिसरात अक्षरशः थैमान घातले आहे। नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दुपारच्या वेळेत अनेक विद्यार्थी उपस्थित होते, मात्र वेळेत दुसऱ्या खोलीत गेल्याने ते थोडक्यात बचावलेत।
जोरदार वाऱ्यामुळे संस्थेच्या इमारतीचे टीनचे छत दूरवर उडून गेलेत. यात संस्थेतील 2 शिक्षक शुभम ठाकरे आणि मनोज अणभोरे किरकोळ जखमी झालेत. वादळी पावसामुळे गावातील रस्त्यांवरील 20 खांब कोसळलेत, तर अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडलेत. ITIच्या वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संस्थेतील संगणकाचे मोठे नुकसान झाले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याकरिता धावपळ केली आहे, ज्यात दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. नमस्कार, मी शुभम पुरुषोत्तम ठाकरे, नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये क्लरिकल या पोस्टवर आहे. काल 4-4:30च्या दरम्यान खूप जोरात चक्रीवादळ आमच्या संस्थेकडे मोगरा येथे झालेलं आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा पूर्ण पाण्याचा स्तर हा आमच्या दरवाजामधून आतमध्ये येत होता. मी दरवाजा लावायला गेलो तर एकदम तिथे पाय घसरून पडलो. माझ्या पायाला दुखापत झाली. 28 मे रोजी दुपारपर्यंत कामगार लावून संस्थेतील नुकसानीची साफसफाई आणि दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. तलाठी अर्चना पाटील यांनी भानखेडा गावात झालेल्या या नुकसानीचा पंचनामा केला आहे. नमस्कार, मी प्राप्ती घोटकर, नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोगरा भानखेड येथे कोपा या ट्रेडला निदेशक म्हणून काम करते. काल जे 27 मेला आमच्याकडे वादळ झालं, अचानक 4:30च्या सुमारास वादळ भरून आलं. चक्रीवादळासारखं इथे वादळ येऊन गेलं आणि खूप अतिवृष्टी झाली. तर या अतिवृष्टीत आमच्या संस्थेचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे. म्हणजे लॅब्सच्या ज्या म्हणजे कार्यशाळा ज्या आमच्या होत्या, त्या कार्यशाळेमधल्या सगळ्या मशिनरीज, वरचे छप्पर उडाले. त्याच्यानंतर संगणक कार्यशाळेमध्ये पाणी जाऊन कम्प्युटर्सचे जे हाल होत म्हणजे ते पण पूर्ण पाण्याने खराब झाले आहेत. तर जवळपास 5-7 लाखांचं आमचं म्हणजे हे नुकसान झालेलं आहे. तर आमची अशीच एक विनंती होती की थोडीशी आर्थिकदृष्ट्या आणि त्यासोबतच 2 निदेशक आमचे जे आहेत त्यांच्या पायांना दुखापत झाली आहे ह्या सगळ्या वादळामुळे. तर यासोबतच आमची थोडीशी छोटीशी विनंती होती की बाय आर्थिकदृष्ट्या काही शासनाकडनं पंचनामा नाही, आम्ही अहवाल याचा सादर केला होता संस्थेकडे. पूर्ण याची जी काही कालचं जे काही झालेलं आहे याची सगळ्याची सविस्तर माहिती आमच्या कार्यालयात दिलेली आहे. नाही, अजून तर सध्या काही केला नाही. म्हणजे अजून कोणी आलं नाही. आम्ही माहिती कळवलेली आहे. तर जसं काही येईल तर आम्ही ती पण प्रोसेस पूर्ण करूयात. फक्त एवढी एक मदत, छोटीशी आमची विनंती होती की संस्थेच्या वतीने की काही आर्थिकदृष्ट्या मदत मिळाली तर विद्यार्थ्यांचं पुढील होणारं नुकसान आम्ही टाळू शकतो. कारण की आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं म्हणजे प्रॅक्टिकल्स, थेअरी, लेक्चर्स कुठे घ्यावे हा आता खूप मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. भानखेड मोगऱ्यातील नालंदा ITI मधील या नुकसानामुळे संस्थेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाकडून आता या नुकसानीची भरपाई कशी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अमरावतीमधील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी जिथे शुद्ध हवा मिळण्यासाठी नागरिक धडपडत आहेत, त्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आरोग्याला धोका निर्माण करीत आहेत. ऑक्सिजन पार्कच्या शेजारी शाळा वस्तीच्या जवळ ही गंभीर परिस्थिती का निर्माण झाली आहे, चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. अमरावती शहरातील वडाळी मार्गावर असलेल्या ऑक्सिजन पार्कच्या शेजारी संत गजानन शाळा आणि उच्चभ्रू यशोदा नगर कॉलनीच्या बाजूला सध्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांनी वेढलेलं चित्र दिसत आहे. शुद्ध हवा घेण्याकरिता नागरिक याच ऑक्सिजन पार्कमध्ये सकाळी फिरायला येतात. मात्र वडाळी मार्गाने जाताना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे तोंडावर रुमाल लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे आणि घरातील कचऱ्यांचे मोठे ढिगारे साचले आहेत. इतकंच नव्हे तर वडाळी नाल्यांच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवरही कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. ही परिस्थिती आजची नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून अशीच आहे. आता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे आणि यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची दुर्गंधी अधिकच पसरलेली आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
या ढिगाऱ्यांमुळे आता या जागेचं अक्षरशः कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये रूपांतर झालं आहे. अनेक दिवसांपासून असलेली ही गंभीर परिस्थिती पाहता आता अमरावती मनपा प्रशासन यावर कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. ऑक्सिजन पार्कच्या शेजारी कचऱ्याचे ढिगारे ही गंभीर बाब आहेत. मनपा प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. या समस्येवर प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जागतिक भूक दिनाच्या औचित्यावर मलाबार ग्रुपने भारत देशाला भूकमुक्त करण्याचा उद्दांत हेतूने सुरू केलेल्या अन्नदान महायज्ञ या संकल्पनेचा आज अमरावतीत भव्य शुभारंभ झाला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लाभली, ज्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहेत. अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून. मलाबार ग्रुपच्या माध्यमातून भूकमुक्त भारत या ध्येयाने प्रेरित होऊन एक महत्वाकांक्षी प्रकल्प देशभरात राबविला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतातील 160 ठिकाणी गरजूंना भोजन पुरवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याच उद्देशाने अमरावती शहरात या उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय. महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्यासह प्रमुख पाहुणे गोपालदास चांडक, माऊली ह्युमन्स फाउंडेशनच्या स्वाती बडगुजर आणि नलिनी थोरात यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना मान्यवरांनी मलाबार ग्रुपच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केलेत आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केलेत. कोणीही उपाशी राहू नये या उदात्त विचारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे निश्चितच गरजू लोकांना मोठा आधार मिळणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. बघा, आजचं एक सगळ्यांना माहिती आहे, आज इंटरनॅशनल हंगर डे मनवला जातो आणि त्याचं एक औचित्य साधून मलाबार तर्फे हे आपण जे हंगर फ्री वर्ल्ड आपलं एक नवीन कॅम्पेन आपण आज लॉन्च करतोय अमरावतीमध्ये. आणि ऑलरेडी हे आपण म्हणजे कंपनीतर्फे गेल्या 4 वर्षांपासून 160 लोकेशन्सला ते राबवतो आणि 70,000पेक्षा जास्त पर डे आपण मील्स जे फूड पॅकेज जे आहे ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय रोजच्या याच्यामध्ये दैनंदिन याच्यात. आणि एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून कंपनी नेहमीच आपलं काम करत आलेली आहे. त्यासोबतच आपण CSRच्या माध्यमातून स्कॉलरशिप प्रोग्राम प्लस मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत, असे प्रोग्राम्स, मायक्रो लर्निंग सेंटर्स आमचं अजून एक 22 लोकेशन्सला आपण अमरावतीमध्ये चालवतो, जिथे ते स्लम एरियातले मुलं शिकत नाहीत किंवा ज्यांना आवड नाहीये अशा लोकांमध्ये आवड निर्माण करण्याकरता, अशा मुलांमध्ये आवड निर्माण करण्याकरता आपण ते मायक्रो लर्निंग सेंटर्स चालवतोय कंपनीच्या माध्यमातून. मलाबार आपलं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ओळखून हे सगळं कार्य करते. तर आपण सगळ्यांनी पण या कार्यात सहभाग करावा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, अशी मी आपल्याला जस्ट एक हे करतोय, म्हणजे इच्छा व्यक्त करतोय माझ्याकडनं. थँक्यू. अमरावतीत मलाबार ग्रुपच्या भूकमुक्त भारत संकल्पनेचा झालेला हा शुभारंभ निश्चितच एक प्रेरणादायी घटना आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना वेळेवर आणि पौष्टिक अन्न मिळेल यात शंका नाहीत. महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मलाबार ग्रुपचे हे कार्य यशस्वी हो याबद्दल शुभेच्छा. मुंबईत 6 डिसेंबर 1946 रोजी स्थापन झालेल्या होमगार्ड जवानांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. महत्त्वाच्या सणासुदीत आणि निवडणुकीसारख्या काळात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या या जवानांना वर्षभर नियमित ड्युटी मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहेत. याच पार्श्वभूमीवर मेजर राजेंद्र सिंह बघेल यांच्या नेतृत्वात शेकडो होमगार्ड जवानांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. आता या जवानांच्या प्रश्नावर शासन कधी तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील होमगार्ड जवान अनेक वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांकरिता संघर्ष करीत आहेत. निवडणुकीच्या काळात असो किंवा मोठ्या उत्सवांच्या बंदोबस्तात होमगार्ड जवान नेहमीच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देतात. मात्र वर्षाचे 365 दिवस त्यांना नियमित ड्युटी मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर होमगार्ड जवानांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवला आहे. मेजर राजेंद्र सिंग बघेल यांच्या नेतृत्वात शेकडो जवानांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेत.
या निवेदनात होमगार्ड जवानांना वर्षभर नियमित ड्युटी देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। यासोबतच मागील मानधन 7 तारखेच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, पोलीस मदतनीस, वाहन चालक आणि डायल 112 मध्ये प्रशिक्षित होमगार्ड जवानांना ड्युटी द्यावी, दर 3 वर्षांनी होणारी पुनर्नियुक्तीची प्रथा बंद करावी आणि रेल्वे स्टेशन, विमानतळ, शासकीय दवाखाने आणि शासकीय कार्यालयांसारख्या ठिकाणीही ड्युटी देण्यात यावी अशा मागण्यांचा समावेश आहे। आपल्या मागण्यांचे निवेदन देताना शेकडो होमगार्ड जवान जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपस्थित होते। आता प्रशासनाकडून या जवानांच्या मागण्यांची दखल कधी घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे। 6 डिसेंबर 1946 साली भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीची स्थापित महाराष्ट्र होमगार्ड ही सर्वप्रथम मुंबईला स्थापित करण्यात आली होती। परंतु त्या सालापासून आजपर्यंत होमगार्डचं केवळ शोषण आणि शोषण होत आहे। होमगार्डला मोठ्या मुश्किलनं 80 ते 90 दिवस वर्षभरातून काम मिळत आहे आणि होमगार्ड विभिन्न प्रकारचे, कोणी सायकल कटला चालवतो, कोणी भाजी चालवतो, परंतु बंदोबस्त आला की लगेच तो बंदोबस्तावर उपस्थित होतो। परंतु या दरम्यान बंदोबस्त संपल्यानंतर जेव्हा तो परत येतो त्यावेळेस त्याच्या हातातून तो काम निघून गेलेला असता है। म्हणून होमगार्डची जी स्थिती आहे ना, घरची आहे ना घाटची आहे। आणि आज होमगार्ड महाराष्ट्र शासनाकडून हीच अपेक्षा करते की ज्याप्रमाणे MSF तसेच सुरक्षा रक्षक महामंडळ यांना नेहमी सेवा दिल्या जाते, परंतु होमगार्डला मात्र ठेंगा दाखवण्यात येत आहे। आज या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री, माननीय केंद्रीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री साहेब यांना आज आम्ही हे निवेदन पाठवत आहे की बा, एक तर तुम्ही आम्हाला न्याय प्रदान करावा, अन्यथा होमगार्ड संघटना ही महाराष्ट्र राज्यातून बरखास्त करण्यात यावी। कारण की इतके त्रस्त आमचे होमगार्ड बंधू आणि भगिनीने, म्हणजे जवळपास 55,000 होमगार्ड सैनिकांची आज हाल बेहाल झाले। मागणी काय आपली मुख्य मागणी? आमची मागणी हेच आहे की 365 दिवस वर्षाचे नियमित आम्हाला रोजगार मिळे, काम मिळे, कर्तव्य मिळे आणि 7 तारखेच्या आत आमचं जे मानधन आहे, जे वेतन आहे ते आमच्या खात्यामध्ये जमा व्हावे। नंबर 3 आणि महत्वाचं, जे 58 वर्ष सेवा दिल्यानंतर जे होमगार्ड सैनिक आणि महिला सैनिक रिटायर्ड होतात, सेवा निवृत्त होतात, त्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस 25 लाख रुपये तथा जे काही मानधन शासन ठरवेल ते मानधन त्यांना प्रत्येक 7 तारखेच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा। भाजपाची सत्ता आहे, आपण सुद्धा भाजपाचे पदाधिकारी आहे, बरोबर आहे, मागणी करत आहे, बरोबर आहे। मागणी पूर्ण झाली नाही तर काय आंदोलन आहे? निश्चितच यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इथून ही ज्वाला पेटलेली आहे। निश्चितच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच प्रकारे सर्वप्रथम निवेदन देण्यात येईल। त्यानंतर आम्ही एक विचारणा करून निश्चितच तीव्र गतीने आंदोलनाला सुरुवात करू। आपल्याच नेतृत्वात काही वर्षापूर्वी आपल्या होमगार्ड बांधवांच्या करिता, मागणी करता आपण लोटांगण आंदोलन केलं होतं। बरोबर, कारवाईला आपलं मात्र समोर जावं लागलं। हो, कारवाई होणार नाही आता समोर आंदोलन? कारवाई जरी झाली तर त्याच्यात आम्हाला परवा नाही, कारण की आज आमची स्थिती असं आहे की आम्ही अर्ध पाण्यामध्ये डुबलेलो आहे आणि वरतून सुद्धा पाणी आहे। आता आमच्याकडे आमच्या डोक्यावरून पाणी चाललेलं आहे। आता आमच्याकडे हात पाय हल्ल्याशिवाय काम चालणार नाहीये, कारण की आमचे जे कुटुंब आहे, आमचे जे होमगार्ड सैनिक आहे ते एकदम वाऱ्यावर सोडलेलं आहे। अखेरीस होमगार्ड जवानांनी पुन्हा एकदा आपल्या न्याय हक्कांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहेत। वर्षभर नियमित ड्युटी आणि वेळेवर मानधन मिळावा या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। आता जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार या जवानांच्या भावनांची दखल घेऊन त्यांच्या समस्याचे निराकरण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अमरावती शहरात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि आता यासोबतच अनेक समस्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे। आज आपण नवसारी परिसरातील एका गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत। या परिसरातील सैनिकी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अक्षरशः डम्पिंग यार्डसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नवसारी परिसरातील नागरिकांकरिता पावसाळा म्हणजे केवळ आनंद घेऊन येणारा ऋतू नाही, तर सोबतच घेऊन येतो दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या। सैनिकी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला महानगरपालिकेच्या गाड्या कचरा खाली करून जातात आणि यामुळे या भागातील नागरिकांच्या घरात अक्षरशः कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत। अनेक वेळा सूचना देऊनही परिस्थिती जैसे थे आहे। जमा झालेल्या कचऱ्यामुळे परिसरात डास आणि अन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे।
आता नागरिकांचा सवाल आहे की महानगरपालिका प्रशासन झोपले आहे का, की त्यांच्या स्वच्छता विभागाच्या कारवाया केवळ फोटो काढण्यापुरत्याच मर्यादित आहेत. रस्त्यावर साचलेल्या या कचऱ्यामुळे नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिक वारंवार मागणी करीत आहेत की हा कचरा लवकरात लवकर हटविण्यात यावा, जेणेकरून त्यांना या त्रासातून मुक्ती मिळेल. मात्र महानगरपालिका प्रशासन या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इथंच माझं घर आहे समोर, आणि इथं माझ्या घरासमोर हे महानगरपालिकावाले कचरा मी साहेबांपर्यंत पोहोचलो. कुठं त्यांनी तर सांगितलं इथंच टाका लागते, ते रोज उचलतो म्हणतात. रोज उचलत नाही, ते आमचा कचरा आमच्या वाऱ्यानं आमच्या घरात येते. याचा पाणी आल्यामुळे आम्हाला याचा दुर्गंधी म्हणजे वास येते आमच्या घरापर्यंत. हे सर्व कचरा रोज उतरत नाही, हे महानगरपालिकेने लक्ष द्या. आमचं हे जो आता सध्या पाऊस चालू आहे, पावसाळ्यामुळे तो सडलेला वास आमच्या घरापर्यंत येतो. बिमारी पडलो. काही जणांचं म्हणणं आहे की इथं हे जागा जी आहेत कचरा टाकण्याची नाही, मात्र पूर्ण परिसरातला कचरा इथून आणून टाकतात. कचरा हे सांगून राहिले, हे महानगरपालिकावाले आणून टाकतात नाही. तो हे महानगरपालिकावाले मी साहेबापर्यंत पोहोचलो त्याच्या. साहेबा म्हणे की आम्ही रोज उचलतो. रोज उचलते का पहा बरं, रोज तर आमच्या घरापर्यंत हवा आल्यामुळे. डम्पिंग यार्ड आहे का हा? म्हणजे डम्पिंग आठ काहीच नाही आहे, त्याला जागा नाही आहे. जिथं ना नगरसेवक कोणी काही करून राहिलं ना, कोणी हे नाही. मी असं आहे, हे हवा आली की आमच्या घरापर्यंत पन्ने उडतात. आता पावसामुळे ह्याचा वास आमच्या दुर्गंधी आमच्या घरापर्यंत येतात. हे जे सैनिकी मुलांचे हॉस्टेल आहे त्यांची माझ्या कंप्लेंट आली, ते म्हणजे आपण लिहू आणि तिकडे एकविरा कॉलनीतले सर्व मिळून आम्ही त्याला निवेदन देऊ सह्या घेऊन. नवसारी परिसरातील नागरिकांची ही गंभीर समस्या महानगरपालिकेने तातडीने सोडविणे गरजेचे आहेत. पावसाळ्यासारख्या दिवसात आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचे असते आणि अशा परिस्थितीत जर कचऱ्याचे ढीग साचून राहिले तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. महानगरपालिका प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अचलपूर तालुक्यातील फिनले मिलमध्ये कामगारांचं आंदोलन अधिक तीव्र होताना दिसून येत आहेत. मागच्या 36 तासापासून हे आंदोलन सुरू असून 2 कामगार अजूनही मिलच्या 200 फूट उंच चिमणीवर ठाम मांडून बसले आहेत. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. पाहूया आमचे प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांचा आंदोलनाचा खास आढावा. अचलपूरच्या फिनले मिलमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. आपल्या मागण्यांकरिता लढणारे मनोज सूर्यवंशी आणि विकेश उघडे हे 2 कामगार मागील 36 तासांपासून मृत्यूच्या छायेत 200 फूट उंचीवर बसलेले आहेत. थंडी आणि वेळेचा दबाव वाढत असताना त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. प्रशासनाकडून केवळ पाहणी आणि आश्वासनांची मालिका सुरू आहे. अचलपूरचे ठाणेदार आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली असली तरी आंदोलकांपर्यंत दिल्लीतील नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडनं कोणतीही सकारात्मक बातमी पोहोचलेली नाही. मिल प्रशासनाने निवेदन स्वीकारूनही परिस्थिती जैसे थे आहे. विशेष म्हणजे या गंभीर परिस्थितीत कोणत्याही लोकप्रतिनिधीने आंदोलकांची भेट घेतलेली नाही, ज्यामुळे कामगारांमध्ये नाराजी वाढत आहे आणि हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या कामगारांच्या जीवाचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडून कधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अंदर काय परिस्थिती आहे, तुम्ही आता या लोकांना भेटून आलेले आहे, काय स्थिती आहे? हालाकीची परिस्थिती आहे सर. आम्ही आता झालो उन्हामध्ये, ऊन पाहून राहिले तुम्ही किती तपून राहिली. गार उन्हामध्ये पायात गोळ्या आले, त्यांच्या पाय लंबे करून असे शांतपणे विश्रांती घेत आहे. त्यांना मी आवाज दिला, आवाज द्यायची ताकद राहिली नाही त्यांच्या. आणि ते अशा परिस्थितीत आहे, सुम असे झालेले आहे सर. कालच्या पावसामुळे असं गंभीर परिस्थिती झाली आहे त्यांच्यावर निर्माण. काल पाऊस आल्यानंतर स्थिती काय होती? ती चिमणी चिमणी हालत होती, वारा गडगडा भिजल्या. एवढ्या मोठ्या पाण्यात त्यांना सहन करून खाली नंतर मग त्यांना 2 जण खाली होते, त्यांनी छत्री पुरवली. छत्री खाली राहून ते रात्रभर तिथेच बसून होते सर. एकूणच प्रशासनाने तुमची दखल घेतली का? फिनले मिल म्हणा किंवा तरी नाही आहे सर. बातचीत चालू आहे. आता 1-1.5 घंटा पहिले बोलणं झालं आहे. तो फॅक्स वगैरे दिला आहे, म्हणते तिकून रिझल्ट याचा आहे. त्यानंतर आता माहीत पडेल काय होईल.
मागील किती तास झाले तुम्ही सर्व कामगार इथं बसले आहेत? आता आम्ही कालपासून जवळपास 7 वाजतापासून आम्ही इथं बसलेलो आहे, सकाळी 7 वाजतापासून. तर आज दुसरा दिवस आहे आमचा. अशी स्थिती राहिली, ऐकलं नाही तर काय? आमचं असंच चालू राहील सर, कारण आमच्यावर एवढी विकट परिस्थिती आहे. आता माझा छोटासा मुलगा आहे सर. आता तुम्ही सांगा, 2 मुलं घेऊन इथं राहून राहिलो मी. आता मलाच माहीत आहे भाड्यानं राहून राहिलो, माझी परिस्थिती काय आहे. आम्ही कालपासून इथंच आहे सर, या पेंडालमध्ये डेरा देऊन आहे. आता मी त्यांना भेटाले आतमध्ये गेलतो. मेरा बोलना इतना ही है, अपन सब फिनले मिल के सब अपन परिवार संघ है, तो अपना बोलना इतना है कि अपने बाल बच्चों का सब सविकास बराबर होना. इनका कुछ सविकास नहीं होगा तो अपन क्या कर सकेंगे. अब ये मिल इन्होंने बंद कर दिए भैया, पगार नहीं कुछ नहीं, तो ये अपन रोजी रोटी पे इतना भगा नहीं सकते. कॉलेज की फी, स्कूल की फी क्या कर सकते अपन. अगर इनसे नहीं करना होता तो इसको स्टॉप मार दो, हमारा हिसाब हमारे को कर दो, हम हमारे उसमें भी तैयार है. अगर ये जो सब फैमिली है फिनले मिल की, सब अपना सब परिवार है, तो इनका अगर कुछ कम ज्यादा हुआ तो उसके जिम्मेदार तुम रहेंगे, फिनले मिल प्रशासन. मी अतुल मनोहरराव भिवापुरे. मी 13 वर्ष झाले वायंडिंग खात्यामध्ये काम करतो. पहिले आम्हाला 2 महिने फुकट करावं लागलं, नंतर 33 रुपये रोज दिला, नंतर 50 दिला, नंतर 103 केला. असं करता करता आम्ही इथं 13 वर्ष काढले. आणि इथून मी बाहेर गावले असतो, मी इथं रूम करून आहे. आता मी माझ्या मुलाला KG2 ले टाकलं, आता फर्स्ट स्टँडर्डला गेला तो. आता फी मागती द्यायची कुठून. 21 महिने झालेले आहे, आम्हाला पगार नाही. मी पानकेला चालवतो, पानकेला 1500 रुपये महिना देतो, 2000 रुपये मला येते. 50 रुपयाचा रोज पेट्रोल लागते. घरी काय न्या, खाव काय, लेकराची फी द्याव काय. मोदी साहेब, देवेंद्र जी साहेब म्हणत होते की हिंदू खतरे में है, हमको ला दो, हम अच्छा करेंगे. हम साला बस अब बीवी बच्चे दोस्ताने लेके उनके पीछे भागे. अब ऐसा टाइम आ गया कि हिंदू तो खतरे में नहीं है, मगर कामगार खतरे में है साला. ऐसी बात हो गई. देवेंद्र जी, मैं आपसे हाथ जोड़ के निम्र निवेदन करता हूँ कि कुछ हमारा भी खतरे का बाहर निकालो, हमको भी. अब तुम्हारा खतरा बंद हो गया ना, तुमसे कुछ हो सके तो हमारा हिसाब कर दो भाई, हम और एक पान डबली डालेंगे, मगर यहाँ मारो मत हमको. बस इतना ही कहना कि भला अच्छा बुरा करो. देवेंद्र जी की जय हो. पहलगाम में हमारे हिंदू भाई मरे, कुछ ये समाज के वो समाज के मरे, तो सरकार ने उनको पैसा दिया, अच्छी बात है. अब हमारा ये कहना है कि हमको वहाँ लेके जाओ, हम लिख के देते कि हमको भी कुछ हुआ तो हम कोई जिम्मेदारी, हमको भाई गोली मारो, हमारे बीवी बच्चे अच्छे रहेंगे ना. बीवी बच्चे साला इतना लाठी करके देखते हमको कि क्या कमाया तुमने, क्या कमाया. जब शादी करा था बोला था मैं NTC में हूँ, मेरे को अच्छी लड़की मिली. अब साला वहाँ हमें का रस लग गया था, जाने की इच्छा नहीं हो रही. भाई कुछ हमारा करो, ससुराल में जा नहीं सकते हम, नाकनी हमको जाने को. अब ये उम्र में हमारी औरता गई तो हमारी शादी कैसे होंगी. देश बचाओ, हिंदू बचाओ नहीं भैया. हिंदू को, कामगारों को काम दो, उनका हिसाब करो. बावनकुळे साहेब, आप यहाँ आए थे तो आपने अच्छा लगा था हमको आपका बोलना. अब कहा गया बावनकुळे साहेब, आओ जरा देखो हमारी परिस्थिति. 16 मर गए हमारा इंसाफ नहीं हुआ. अब हमारा इंसाफ करो भाई, जिंदा है तो जीने दो हमको. ऐसा मत करो. जब आप पालक मंत्री बने तो हमने बैनरबाजी करी थी, हमको बहुत अच्छा लगा था कि भाई आप बने हमारी इधर के. अब कैसा भाई, हमको भूल गए क्या. ऐसा मत करो बावनकुळे साहेब. आओ देवेंद्र जी, आओ, हमारा कुछ हिसाब करो भाई, करो. दादा आप भी आओ, शिंदे भाऊ आप भी आओ. आप हमारे मामा हैं, हम आपके भाचों का भी कुछ ख्याल रखो. शिंदे भाऊ. सोरमारे वाइंडिंग खात्यामध्ये कार्यरत आहे. गेल्या 23 महिन्यापासून पगार नाही आहे. आम्ही आमचा प्रपंच कसा चालवत आहे आम्हाला आमचंच माहित आहे, कारण की आपल्या गावात अचलपूर पाडताळ्यात काही रोजगार नाही आहे. आम्ही आमचा जीव हातावर घेऊन सने आता 2 मुलं 150 फूट चिमणीच्यावर चढलेले आहे. त्यांचा जीव त्यांच्या हातात आहे आणि त्यांचा धोक्यात पण आहे. हवा पाणी वातावरण खूप खराब झालेलं आहे. चिमणी हालते तर असं हालते की ते पुरी पळाचं भेव आहे. तरी प्रशासन कार्यरत, कोणीही त्याची दखल घेत नाहीये. त्यानंतर आमचा रोजगार चालू करून देण्यात यावा आणि पगार तरी मिळण्यात यावा, कारण की आमचे लेकरं बाहेर लहानचे मोठे होऊन राहिले. त्याला शाळेत टाकासाठी आणि शाळेतलं त्याचं पुस्तकं वया घ्यायला पैसे नाही आहे. आणि हे एक कार्यरत म्हणून सर एक मिल स्थापन झाली होती 2009 पासून, ते बी 2 वर्ष झाली, ते बंद पडलेली आहे. आपल्या इथे कोणता रोजगार नाही आहे, कोणती आमदार नाही आहे, कोणती खासदार नाही आहे.
सगळे येते, जो तो येते, चॉकलेट घेऊन चालला जाते, ज्योती घेऊन मान्य श्री बावनकुळे साहेब आता इथे 27 तारखेला येऊन गेले आणि मोठ्या चॉकलेट घेऊन गेले की 15 दिवसाच्या बाद मीटिंग लावतो. जबके ते आता अमरावतीचे पालकमंत्री झालेले आहे, ते इथे भेटेत की अचलपूर परतवाड्यात याले, बाहेर येते, चॉकलेट देते कामगाराच्या नावानं आणि इथून चालले जाते. आता त्यांचं काय की एसीत फिरते, चांगले चांगले हॉटेलमध्ये राहते आणि कामगार मरते, इकडे मरून राहिला. आतापर्यंत 16 कामगारांनी आत्महत्या केली. त्याच्या इकडे काही नाही, फक्त ते वोट द्या. बीजेपी सरकार वरतेपर्यंत खालीपर्यंत बीजेपीच आहे. मग आता काय राहिलं, आता तो कोणी विरोध बी नाही आहे, तरी कामगाराच्या भारात कोणी आम्हाला ESI पण नाही आहे. आम्ही लेकरं दवाखान्यात नेतो तर 2-2 हजार रुपये लागते. आम्ही करावं काय? आणि आम्हाला दुसऱ्याकडे रोजगार बी मिळत नाही, कारण की आमचा इथे PF कटतो, त्याच्यानं आम्हाला दुसऱ्याकडे रोजगार मिळत नाही. तरीही खालचे नाही तर वरचेली तरी झोपेतून उठून जा आणि कामगाराच्या भारात सोचा. इथचे पालकमंत्री श्री बावनसाहेब कुळे त्यांना तरी दखल अंदाजी घ्यावा, नाही तर येऊन साऱ्या चॉकलेट घेऊन चालले जातात. हे इथले कामगार बसले आहे, आश्वासन घरदार सोडून साऱ्या बसले आहेत. हे जे लेकरं बाहेर लहान लहान आहेत, याच्या बाऱ्यात थोडासा विचार करा आणि आम्हाला 23 महिन्याचा पगार द्यावा, नाही तर कुलूप लावा याले आणि 50-50 लाख रुपये वर्करला द्या. तुमच्या तिजोरीनं घर भरून राहिले तुम्ही, तरी ह्या वर्करच्या भारत काहीतरी सोचा. तुम्ही एसीच्या गाड्यात फिरून राहिले, एसीत फिरून राहिले, तुम्हाला बिस्लरीची बॉटल पाहिजे पाणी प्यायले, ह्या वर्करला पाणी नाही प्यायली ती अचलपुरात. तरीही भिकार सोट आणि भिकारपेक्षा भिकारी सारी कंडिशन झाली यायची. तुम्ही एसीच्या मॉल मध्ये राहायचं, एसीचं खाता, पण कमसे कम वर्करच्या भारात सोडता. मी हात जोडून विनंती करतो की या संत्री मंत्री फक्त इलेक्शन आलं की जे मोठ्या गोष्टी येते, पण मग नंतर कोणीही विचार करत नाही कामगाराच्या भाऱ्यात. तरी मी हात जोडून विनंती करतो की बा कामगाराचा पगार द्यावा आणि 50-50 लाख रुपये देऊन साले याले मोठं कुलूप लावा. कुलपाचे पैसे मी देणार आहे. की तुम्ही वेतन जे आम्हाला जे दिलं नाही आतापर्यंत, आम्ही त्याच्या बाबतीत तुमचं सगळं आतापर्यंत होतं. तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही BJPला वोट करा, आम्ही वोट केलं, आम्ही आमच्या पद्धतीनं काही हे केलेलं नाही आहे. पण आम्हाला जे जुनं होतं तेच द्या, आम्हाला नवीनची काही गरज नाही आहे. की माझ्या बायकोला जे 5 महिन्याचे प्रेग्नंट दिवस आहेत, तिचं कोण करणार, काय करणार, मला काही कामाचं समजत नाही जास्त. मी मजुरीनं काम करतो, मी मजुरीने मिलातही काम करत होतो. आता काय काम करावं आमचं लागतं? पेमेंट थकीत आहे, तर किती दिवसापासून आमचं पेमेंट झालेलं नाही आहे. आता तर राजकामाला चाललो बाबा दादा, तिथं माल चालवता नाही ते मिस्त्री हाकलून देते वापस. पण काय करायचं आम्ही त्याच्या बाबतीत? एकंदरीत अचलपूरच्या फिनले मिलमध्ये कामगारांचं आंदोलन आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. 36 तासापासून 2 कामगार चिमणीवर बसून आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यास या आंदोलनाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. आता या कामगाराच्या जीवाचं काय होतं आणि प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. चांदूरबाजार तालुक्यातील मादान येथे एका शेतकऱ्याच्या गर्भवती म्हशीचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गरीब शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुयोग गोरले. दुपारी 4 वाजताच्या सुमारास माधान परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. शेतकरी किसनराव भारकडे यांची 9 महिने गर्भवती म्हैस शेतात चरत असताना अचानक वीज कोसळली. विजेचा धक्का इतका जोरदार होता की म्हशीचा जागीच मृत्यू झाला. गरीब शेतकरी किसनराव भारकडे यांच्यासाठी ही म्हैस त्यांच्या कुटुंबाचा आधार होती. अंदाजे 70,000 रुपये किंमत असलेली ही म्हैस गर्भवती असल्याने त्यांचे दुहेरी नुकसान झाले. या घटनेमुळे भारकडे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी किसनराव भारकडे यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही होती मादान येथील दुर्दैवी घटना. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. प्रशासनाने या गरीब शेतकऱ्याला तातडीने मदत करावी अशी आमची मागणी आहे. धारणी शहरात अंधाराचे साम्राज्य. कोट्यवधी रुपये खर्चूनही दिव्यांचा पत्ता नाहीत. नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभाराने नागरिकांचे जीवन अंधारमय झाले आहेत. वरिष्ठ अधिकारी कमिशनच्या लालसेपोटी मूग गिळून बसले आहेत का? हे दृश्य आहे धारणी शहराचे, जिथे नगरपंचायतने करोडो रुपये खर्च करून पथदिवे बसविलेत. परंतु हे दिवे म्हणजे केवळ नावापुरतेच आहे.
निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि बेजबाबदारपणे केलेले काम पहिल्या पावसातच उघडे पडले आहे. अनेक ठिकाणी तर केवळ खांब उभे केले आहेत. लाईट आणि सोलर प्लेट गायबच आहे. आश्चर्य म्हणजे 5 ते 6 ठेकेदारांना याचे बिल मिळालेत. नगरपंचायत अधिकाऱ्यांचे कमिशनही पोहोचलेत. परंतु शहरातील नागरिक मात्र आजही अंधारात चाच पडत आहे. या गंभीर परिस्थितीतही नगरपंचायतचे अधिकारी ऑल इज वेलचा दावा करीत आहेत. जिल्ह्यातील आणि जिल्हाधिकाऱ्यांचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का? भ्रष्टाचाराच्या या अंधारात धारणीकर कधीपर्यंत खितपत राहणार? हा केवळ दिव्यांचा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे तर नागरिकांच्या हक्काचा, त्यांच्या सुरक्षतेचा. धारणी नगर पंचायतीचा हा भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांची चुप्पी आता सहन केली जाणार नाही. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषीवर कठोर कारवाई व्हायला हवी. अन्यथा धारणीचे नागरिक या अंधाराविरुद्ध आवाज उठवण्यास सज्ज आहेत. काल रात्री धारणी शहरात एकाच वेळी 3 ठिकाणी घरफोडी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्री धारणी शहरातील समोरासमोरील एकाच कॉलनीत चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. सुरेश पंड्या, ज्ञानेश्वर कातखडे आणि राजेंद्र हाडोळे यांच्या बंद घराचे लॉक आणि कड्या कटरने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केलाय. हॉटेल व्यावसायिक सुरेश पंड्या यांच्या घरातून 5,000 रुपये आणि चांदीचे काही नाणी चोरी गेली आहे. तर ज्ञानेश्वर कातखाडे यांच्या घरात चोरट्यांच्या हाती काही लागलं नसलं तरी त्यांनी संपूर्ण घर अस्ताव्यस्त करून टाकलं होतं. सर्वात मोठी चोरी राजेंद्र हाडोळे यांच्या घरी झाली आहे, जिथे चोरट्यांनी 30,000 रुपये रोख आणि तब्बल 4 ते 5 तोडे सोनं लंपास केलाय. ही माहिती त्यांचे मित्र मुंडे यांनी दिली आहे. केवळ धारणी शहरच नव्हे तर तालुक्यातही चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकी चोर, पॅकेटमार आणि बाजारात मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या चोरांनी नागरिकांचं जगणं मुश्किल केलं आहे. या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे धारणी शहर आणि तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे धारणी पोलिसांनी आता रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहून गस्त वाढवण्याची गरज आहे. नागरिकांच्या मालमत्तेचं आणि जीविताचं संरक्षण करणं पोलिसांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते प्रभावीपणे पार पाडावं अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. एकाच रात्री 3 घरफोड्या आणि चोरीच्या वाढत्या घटनांमुळे धारणी शहर हादरलं आहे. आता पोलीस यावर काय कारवाई करतात आणि नागरिकांना सुरक्षा कधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कोल्हापूरच्या मुख्य चौकात पहिल्याच पावसात चिखलाचं साम्राज्य. ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामाची पोलकोल झाली आहेत. सांडपाणी तुंबल्याने व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं तर नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहेत. या गंभीर परिस्थितीवर अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन खोपे. भातकुली तालुक्यातील खोलापूर, जिथे पावसाळ्याच्या पहिल्याच जोरदार हजेरीने ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची अक्षरशः पोलखोल केली आहे. मुख्य चौकात सांडपाणी व्यवस्थापन पुरते कोलमडलेत आणि तुंबलेल्या पाण्याने रस्त्याला अक्षरशः तलावाचं स्वरूप दिलंय. यामुळे व्यापारी बांधवांच्या दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि त्यांचं मोठं नुकसान झालंय. या चिखलमय रस्त्यावरनं नागरिकांना ये-जा करणं म्हणजेच तारेवरची कसरत ठरत आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. जर ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी सांडपाणी नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई केली असती तर आज ही परिस्थिती ओढवली नसती, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. दुसरीकडे वार्ड क्रमांक 1 मधील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन खासदार आणि आमदारांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात या रस्त्याची परिस्थिती आजही जैसे थे आहे. मोहम्मद अल्तमश डेरियाला ग्राम पंचायत से अपील है कि इसका काम करो. यहाँ अनाज की दुकान है, डेरी है, बाकी मस्जिद है. अनाज की दुकान में पानी घुसेगा, डेरी में पानी घुसेगा, मस्जिद में पानी घुसेगा. चारों तरफ पानी पानी है. नमाज के लोग जाएंगे तो पानी जाएंगे, इधर भी पानी उधर भी पानी. काका के घर में अभी पानी घुसा, अभी भी घुसने वाला. अगर पानी आया तो घुस जाएंगे घर में. भुलापुर ग्राम पंचायत से अपील है कि इसका काम करो.
रोड ज़्यादा ऊंचा हो गया, या तो बिहार रोड बनाएगा, रोड से खोदे पानी निकालने का। पावसाळा नुकताच सुरू झाला असून या परिसरातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. अशा परिस्थितीत रस्त्यांची दुर्दशा बघता वार्ड क्रमांक 1 मधील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी त्वरित ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने रस्ता बनवण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरमधील ही चिखलमय परिस्थिती ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा आहे. यावर आता प्रशासन काय भूमिका घेतं आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळते हे पाहणं महत्वाचं आहे. कसा रस्ता छोटा आहे, त्याच्यानंतर कसं नाले छोट्या, त्यात पन्न्याचा खूप गलिच्छ वापर आहे. आता थोडंसं पाणी कधी आलं तर पुरं दुकानामध्ये इथं आमच्या प्रतिष्ठानमध्ये घुसते पाणी. त्याच्यानं आम्ही खूप परेशान आहे. ग्रामपंचायत इथं काही लक्ष देत नाही. बस येणं फक्त आपला रस्ता पाणी व्यवस्थित सुरळीतपणे काढून देणं हेच आमची इच्छा, बाकी काहीच नाही. माझं नाव माधव रामभाऊ खोडे. हे सर्व रस्त्याचं पाणी आमच्या दुकानातून घरात गेलो पूर्ण, आणि रस्ता बरोबर पाहिजे. हा रस्ता म्हणजे जसा उंच करावा लागते, म्हणजे बरोबर व्यवस्थित नाल्या वगैरे व्यवस्थित करावं लागते की घरात लोकांच्या दुकानात घरात पाणी नाही शिरलं पाहिजे. चिखलापासून म्हणजे रोगराई व्हायचं कारण आहे ना, हे पाणी नाल्याचं याच्यावर जमा होते. नालीचे जंतू हे लोकांना किंवा आजार व्हायची हे आहे, आजारी होऊ शकते. अपेक्षा अशी आहे की आमच्या घरी दुकानात पाणी गेलं नाही पाहिजे, असं काहीतरी सरकारने शासनाने हे बरोबर करावं, रोडचं काम वगैरे. म्हणजे पाहिलं तर कोल्हापूरमधील नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची ही दुरवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभी करते. आता प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. पश्चिम विदर्भातील शिवभक्तांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथे श्री लक्षेश्वर संस्था येथे आज सोमवंती अमावस्येनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी यासाठी पिंडदान विधी करण्यासाठी दूरवरून भाविक प्रश्नोई नदीच्या काठावर दाखल झाले आहेत. या धार्मिक विधीसाठी लाखो भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मूर्तिजापूर आणि दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या प्रयोशनी नदीच्या घाटावर बुधवारी श्रद्धा आणि भक्तीचा संगम पाहायला मिळाला. सोमवती अमावस्येनिमित्त श्री लक्षेश्वर संस्था लाखपुरी येथे पिंडदान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. पश्चिम विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त आपल्या पितरांना मोक्ष मिळावा यासाठी येथे आले आहेत. पिंडदान विधीसाठी नदीच्या घाटावर मोठ्या संख्येने ब्राह्मण आणि न्हावी उपस्थित आहेत. तसेच विधीसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकानेही सजलेली आहेत. श्री लक्षेश्वर संस्थेने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, पार्किंगची आणि प्रसादाची उत्तम व्यवस्था केली आहे. तैराक पथकही तैनात करण्यात आले आहे, ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये याची दक्षता घेण्यात आली. परंतु दुसरीकडे मंदिर आणि नदीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील अस्वच्छता आणि चिखलामुळे भाविकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागेल. याबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून भविष्यात प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. अखेरीस लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थेतील सोमवंती अमावस्या हा पिंडदान विधी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने पार पडला. संस्थेने केलेल्या चांगल्या व्यवस्थेचे कौतुक होत असले तरी रस्त्यावरील अस्वच्छतेमुळे भाविकांना झालेल्या त्रासावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. पुन्हा भेटूया अशाच एका धार्मिक आणि महत्त्वपूर्ण बातमीसह. नमस्कार. अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील मोहता मिल रोडवरील मान्सून शहा दर्गाजवळ मोरणा नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. काल झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा मृतदेह वाहून आला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी रामदासपेठ पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला आहे. अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मुकेश ढोके यांच्याकडून. अकोल्याच्या मोहता मिल रोड परिसरातील मोरणा नदीच्या काठावर सकाळी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना दिसलाय. याची माहिती तातडीने रामदासपेठ पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. मृतदेह पुरुषाचा असून त्याच्या उजव्या हातावर महादेवाची मूर्ती आणि हातावर चंदा असे नाव गोंदलेलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्याचे आणि मृत्यूचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मंगळवारी अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला होता, त्यामुळे मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. याच पुराच्या पाण्यात हा मृतदेह कुठून तरी वाहून आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रामदासपेठ पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. आज सकाळी 9:30 वाजता रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे शेख साजिद यांनी सांगितलं की एक माणसाचा बॉडी इथं नाल्याच्या काठी पडलेली आहे. आम्ही इथं घटनास्थळी आलो. माननीय पोनी साहेब श्री भवरे साहेब यांनी तात्काळ पाठवलं. इथं आल्यानंतर आम्ही जी बॉडी आहे ती बघितली. त्या बॉडीच्या हातावर शिवजीचं चिन्ह आहे आणि चंद नाव लिहिलेलं आहे आणि इथं एक मोठा नाला जे आहे वाहत आहे. काल रात्री संध्याकाळी 5:30 वाजतापासून जोराने वारा आला आणि हा पूर्ण परिसर जे आहे पूर्ण पाण्याने भरलेला होता आणि तो नाला जोराने वाहत होता. त्या नाल्यात कसं तरी पडून वाहून तिथपर्यंत तो माणूस मरण पावला आणि तिथपर्यंत वाहत आला. आम्ही घटनास्थळ पंचनामा केला आणि इन्क्वेस्टसाठी बॉडी आता मेन हॉस्पिटल येथे पाठवत आहोत आणि पुढील तपास साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. अकोल्यातील मोरणा नदीच्या पात्रात आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही. तर पोलिसांनी त्यांच्या हातावरील गोंदणं आणि इतर खुणांच्या आधारे तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस लवकरच या प्रकरणाचा उलगडा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरसह अनेक विभाग पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अकोल्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसाचा फटका शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयालाही बसला आहे. रुग्णालयाच्या इमारतीत पाणी शिरल्याने ऑपरेशन थिएटर आणि इतर महत्त्वाचे विभाग जलमय झालेत. कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न केलेत, परंतु तोपर्यंत रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. पाण्यामुळे वैद्यकीय उपकरणे आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णालयातील नियमित कामकाज काही काळ थांबलेत आणि रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु राज्यातील महत्त्वाच्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या या रुग्णालयातील ही परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सुविधांच्या कमतरतेवर प्रकाश पडला आहे. प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील या घटनेने आरोग्य यंत्रणेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. अवकाळी पावसांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी रुग्णालयांनी अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे. तालुक्यातील विजय गाडगे या शेतकऱ्यांचे 2 एकरातील निंबूच्या बागेतील तब्बल 225 झाडं जमीनदोस्त झाली आहेत. या नैसर्गिक संकटामुळे गाडगे यांच्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शेतकरी विजय गाडगे यांनी आपल्या 2 एकर शेतीत लिंबूची बाग फुलवली होती. 7 वर्षापासून या बागेतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं होतं. मात्र काल झालेल्या अचानकच्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं केलं. त्यांच्या बागेतील 300 पैकी 225 लिंबूची झाडं अक्षरशः उखळून पडली आहे. या घटनेमुळे विजय गाडगे यांच्या फळबागेचं मोठं नुकसान झालं आहे. 7 वर्षाची ही लिंबूची झाडं आता वाया गेली आहे. नवीन झाडं लावून ती वाढायला आणि उत्पन्न घ्यायला किमान 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे गाडगे यांच्यासमोर आता उपजीविकेचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पातूर येथे 2 एकर शेत आमचे असून त्यामध्ये 2 एकर लिंबूचे झाडं जवळपास 300 झाडं लावलेले आहेत. त्याच्यापैकी 100 ते 150 झाडं जमीनदोस्त झालेले आहेत आणि शेतातही पाणी थांबलेलं आहे. लिंबूच्या बागेचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनाची मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विजय गाडगे यांनी आता शासनाकडे मदतीची याचना केली आहे. त्यांनी संबंधित कृषी विभागाला नुकसानीचा पंचनामा करण्याची आणि आपल्याला तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती केली आहे. पातूर तालुक्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीवर भर दिला होता. मात्र अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वादळी वाऱ्यासह आणि पावसामुळे झालेल्या या नुकसानामुळे विजय गाडगे यांच्या समोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. आता शासनाकडून त्यांना किती मदत मिळते आणि त्यांचं हे संकट कसं दूर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. रात्री अकोला शहरात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान खात्याने शहरात 140.7 मिलीमीटर पावसाची नोंद केली असून याला अतिवृष्टी म्हटलं आहे. या जोरदार पावसामुळे केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शेती आणि फळबागाचं मोठं नुकसान झालं आहे. अधिक माहितीसाठी पाहूया आमचा विशेष रिपोर्ट. अकोला जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानुसार अकोला शहरात 140.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे, ज्यामुळे शहरात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही चांगलाच पाऊस झालाय. अकोट तालुक्यात 58.9 मिलीमीटर, तेल्हारा तालुक्यात 39.9 मिलीमीटर, बाळापूर तालुक्यात 56.7 मिलीमीटर, पातूर तालुक्यात 55.6 मिलीमीटर, अकोला तालुक्यात 49.9 मिलीमीटर, बार्शी टाकळी तालुक्यात 31.1 मिलीमीटर आणि मूर्तिजापूर तालुक्यात 41.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 48.2 मिलीमीटर पाऊस पडला आहे. या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील सुमारे 1132 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान पातूर तालुक्याचं झालं आहे, जिथे 27 गावांमधील 561 हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत. याशिवाय अकोला तालुक्यातील 34 गावांतील 286 हेक्टर, बार्शी टाकळी तालुक्यातील 9 गावातील 35 हेक्टर आणि बाळापूर तालुक्यातील 37 गावातील 250 हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने कांदा, भुईमूग, ज्वारी, लिंबू, केळी, मका आणि तीळ यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आणखी काही तालुक्यांमध्ये नुकसानीचं सर्वेक्षण सुरू आहे, त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी जोर धरत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मागील 24 तासामध्ये 48.2 पावसाची नोंद झाली असून अकोला हवामान केंद्राचं रेनगेजनुसार अकोला शहरामध्ये 140.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व सर्कलमध्ये पाऊस झाला असून त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते. अकोला शहरामध्ये अतिवृष्टी झाली का? हो, अकोला शहरामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. 140.7 हवामान वेधशाळेच्या अहवालानुसार पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. सर, शेतपीक नुकसान संदर्भात काही आलेलं आहे की माहिती? कालपासून झालेल्या पावसाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये शेतीचं, घरांचं याचा अहवाल प्राप्त करण्याच्या अनुषंगाने कारवाई चालू असून अहवाल आल्यानंतर तो सांगेल. अकोल्यातील या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रशासनाने त्वरित नुकसानीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना योग्य मदत पुरवावी अशी अपेक्षा आहेत. अधिक माहितीसाठी, ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अकोल्यातील गीतानगर अकोली येथे काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे एका कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. विजय बागडे यांच्या घराचे या पावसामुळे मोठ्या नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके. अकोला जिल्ह्यातील गीतानगर अकोली बुजुर्ग येथे काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे विजय बागडे यांच्या घरामध्ये पाणी शिरले आणि मोठे नुकसान झालेत. घरात टीव्ही, कॉम्प्युटर यांसारख्या वस्तू पाण्याखाली आल्यात, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विजय बागडे यांचा मुलगा फार्मसीचे शिक्षण घेत असून त्याची महत्त्वाची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देखील पाण्यात भिजले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे झालेले नुकसान मोठे होते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बागडे कुटुंबियांना धीर दिलाय. आता स्थानिक नागरिक आणि स्वतः विजय बागडे यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांनी तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना या संकटातून बाहेर पडता येईल. ही होती अकोल्यातील गीतानगरमधून आलेली बातमी. जोरदार पावसामुळे विजय बागडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोला शहरातील भगतसिंग चौक माळीपुरा परिसरात राहणारे रोहित धर्मराज संदलकर यांचं काल दुर्दैवी निधन झालं आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अग्रेसन चौकात हा अपघात घडला होता. अकोल्यातील अग्रसेन चौकात मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास रोहित संदलकर हे आपलं काम संपवून सायकलने घरी परतत होते. त्याचवेळी शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अग्रेसन चौकात असलेल्या गतिरोधकाजवळ पाणी साचलं होतं आणि याच पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित यांची सायकल घसरली आणि ते खाली पडलेत. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झालाय. रोहित यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. या घटनेमुळे संदलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हा अपघात होता की नैसर्गिक आपत्ती याचा तपास पोलीस करीत आहेत. मृताच्या नातेवाईकांनी या घटनेची सखोल चौकशी करून शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे. रामदासपेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. रोहितची आई आहे मी. माझा मुलगा 48 वर्षाचा आहे. रोज हातमजुरी करायला जायचा. तो काल वादळी तुफान आलं, त्याच्यामध्ये तो पडला की नेमका मला काही एवढं माहित नाही, पण मरून पडलेला होता पावसात वादळ वाऱ्यात. नाव रोहित संदलकर माझ्या मुलाचं. 2 मुलं आहेत, 2 लेकरं, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. हातमजुरीला जायचा तो. आम्हाला काहीतरी मदत करायचं आहे. आमची परिस्थिती लई नाजूक आहे. त्याच्या हातमजुरीवर आम्ही कसंही पोट भरत होतो. आता तो नाही तर आमच्या सुनेला कामाला जाऊन निघायला गेला आता भांडे घासायला. आमच्या मेहरबानी करा, काहीतरी मदत करा आम्हाला. तुमची लई मेहरबानी होईल. एका गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने संदलकर कुटुंबियांवर मोठं संकट ओढावलं आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरीत आहेत. अकोला शहरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच दरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे. शहरातील मोहता मिल स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर एका 4चाकी वाहनावर अचानक पिंपळाचं मोठं झाड कोसळलं. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके. अकोल्यामध्ये अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उस्मळून पडली. शहरातील मोहता मिल स्मशानभूमीच्या मार्गाने एक 4चाकी वाहन जात असताना यामध्ये 2 महिला, 2 लहान मुले आणि एक चालक असे एकूण 5 जण प्रवास करत होते. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेलं एक भलं मोठं पिंपळाचं झाड अचानक कोसळलं आणि थेट गाडीवर पडलं. या घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आणि इतर नागरिकांनी मिळून गाडीतील प्रवाशांना तातडीने बाहेर काढलं. सुदैवाची गोष्ट म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गाडीतील सर्व 5ही प्रवासी सुखरूप आहेत. मात्र झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले गेले. जोरदार वाऱ्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी झाडं पडल्याच्या घटनांची माहिती मिळते आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अकोल्यातील या दुर्घटनेने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी निसर्गाच्या या रुद्ररूपाचा अनुभव आज नागरिकांनी घेतला. प्रशासनाकडून वाहतूक लवकर सुरळीत केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर शहरात तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री मोठी कारवाई करण्यात आली. एका गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काळतूससह एका व्यक्तीला अटक केली आहे. तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संजय साहू यांना गुप्त माहिती मिळाली की एक व्यक्ती मेयो हॉस्पिटलच्या सुरक्षा भिंतीजवळ सीए रोडवर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत आहे.
या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपास पथकाने सापळा रचून शेख रेहान अब्दुल कादर या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून मॅगझिन असलेले एक जुने देशी बनावटीचे पिस्तूल ज्याची किंमत 50,000 रुपये आहे आणि 7.65 KF प्रिंट असलेली जिवंत 2 काडतुसे ज्याची किंमत प्रत्येकी 1,000 रुपये आहे असा एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी तहसील पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पुलिस थाने तहसील का DB पार्टी और अधिकारी कर्मचारियों को यह गोपनीय जानकारी मिली थी कि एक संशयित इसम जिसके पास में अवैध अग्निशस्त्र और उसके जीवंत कारतूस हैं, मिली हुई गोपनीय बातमी के अनुसार DB पथक ने जब ट्रैप कार्रवाई की तो उनको आरोपी शेख रेहान अब्दुल कदीर यह अग्निशस्त्र और जीवंत कारतूस के साथ मिलकर आया. सदरील अग्निशस्त्र और जीवंत कारतूस जब्ती की कार्रवाई कर अपराध क्रमांकन 346 यह दाखल किया गया है. यह संपूर्ण कार्रवाई हमारे DB के PSI रसूल शेख, रमीज शेख, उनके कर्मचारी पुलिस हवलदार संजय साहू, पुलिस हवलदार संदीप गवड़ी, पुलिस कांस्टेबल कुणाल कोरचे और पुलिस कांस्टेबल वैभव कुरसुंगे इनके पथक ने की है. यह संपूर्ण कार्रवाई में हमें मार्गदर्शन माननीय पुलिस आयुक्त श्री रविंद्र कुमार सिंगल सर, माननीय जॉइंट CP नवींद्र कुमार रेड्डी सर, माननीय एडिशनल CP नॉर्थ रीजन श्री दाभाडे सर, माननीय पुलिस उपायुक्त श्रीमती महक स्वामी मैडम, माननीय ACP श्रीमती अनिता मोरे मैडम, इनके मार्गदर्शन के आधार पे यह कार्रवाई की गई है. जो पकड़ा गया आरोपी है उसका पूरा नाम शेख रेहान अब्दुल कादिर है. यह आदर्श नगर दिघोरी पुलिस स्टेशन नंदनवन के हद में रहता है. इसका पूर्व रिकॉर्ड कुछ भी नहीं है और अभी वो आरोपी का 1 दिन का PCR लिया गया है. जांच चालू है. या कारवाईमुळे नागपूर शहरात गुन्हेगारीवर अंकुश लावण्यास पोलिसांना यश आले आहेत. पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTPL चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी उतरी वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.